जैन समाज महापालिकेची निवडणूक लढणार आहे। शांतिदूत जनकल्याण पार्टी असं या पक्षाचं नाव असणार आहे आणि त्यांचं चिन्ह असणार आहे कबूतर। कबूतर हे शांतीचं प्रतीक आहे असं जैन समाजाचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे कबूतरच आमचं चिन्ह असेल आणि आम्ही त्याच चिन्हावर लढणार आहोत। हमारी जो पार्टी अभी शांतिदूत जनकल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं। तसंच या पक्षात चादर आणि फादर सोडून सर्वजण येऊ शकतात असंही ते म्हणाले। चादर म्हणजे मुस्लिम समाज आणि फादर म्हणजे ख्रिश्चन समाज, हे दोन समाज सोडून सर्व समाजातील लोकांना या पार्टीत येता येईल आणि पार्टीचं ते काम करू शकतात। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण की सर्वात जास्त टॅक्स जो आहे तो जैन समाज भरतो असंही त्यांनी ठणकावून सांगितले। तसंच जे व्यापार आहेत जास्त ते गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे आहेत असंही ते म्हणाले। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की हा कोणता राजकीय पक्ष नसणार आहे तर महावीरांचा पक्ष असणार आहे। निवडणूक लढवण्याचं त्यांनी कारण सांगितलं की कबूतर खाण्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलन केली पण कोणत्याच पक्षाने, कोणत्याच राजकीय व्यक्तीने आम्हाला पाठिंबा दिला नाही किंवा आम्हाला हवा होता तसा न्याय आम्हाला मिळाला नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला स्वतःचीच पार्टी काढावी लागते आणि त्याच्यासाठीच आम्ही लढणार आहोत। भूतदयेसाठी म्हणजे प्राण्यांसाठी ही पार्टी असेल, मग ती कबुतरांसाठी, गायींसाठी, या सगळ्यांसाठीच आम्ही लढू आणि त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करू या पार्टीतर्फे असंही त्यांनी सांगितलंय। ते असंही म्हणाले बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं जे आहे ते वाघ हे प्रतीक आहे। तसंच रामाला जे आहे ते जटायू पक्षाने मदत केली होती। त्याच्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे आणि आपण हे जे रामचंद्र भूमीत राहतोय तिथे पक्षावरती असा अन्याय करणं हे योग्य आहे का असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। त्याच्यावर त्यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केले की एक दोन माणसं मेली तर काही फरक पडत नाही। बहाना बनाया है, एक हथियार बनाया। कबूतर से कोई लेना देना नहीं है और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग उससे भी कुछ लेना देना नहीं है। एक आध इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना नहीं है। तसंच जैन मुनी असेही म्हणाले की कबुतराच्या विष्ठेमुळे मूत्राशयाचा आजार बरा होतो, किडनीचा आजार बरा होतो, त्याच्यामुळे कबूतर हा चांगलाच प्राणी आहे। मेडिकल के बाद जिसकी ट्रीटमेंट नहीं है वो किडनी जिसकी फेल है, ये कबूतर की ट्रीट के द्वारा मैंने कईयों के जीवन के अंदर वो किडनी वापस ठीक करवाई। एकूण काय तर ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी यावरून आधीच महापालिका कशी लढणार, कोण युती करणार, राज ठाकरेंची कोणासोबत युती होणार याच्याबद्दल अनेक संभ्रम असताना आता जैन समाजाने याच्यात उडी घेतली आहे आणि स्वतःच्या पक्षाची घोषणा करून आम्हीही महापालिका निवडणूक लढणारच असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। या सर्व गोंधळात कोण कोणाबरोबर युती करणार, कोण कोणाच्या विरुद्ध लढणार, कोण कोणासोबत जाणार आणि नेमकी राजकीय गणितं काय असणार आणि समाज कोणाच्या बाजूने उभं राहणार हे चित्र काही वेळाने स्पष्ट होईलच। पण मुंबई महापालिकेवरती नेमकी कोणाची सत्ता असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।